कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या मैत्रीत कधी वाद होतात? या दोघांच्याच जास्त होतं, या दोघांचं नेहमी भांडत असतात, नेहमी भांडत ऍक्च्युअली आता पण माझं तर पहिल्यापासून होतं, पण आता इथे पण आम्ही जवळच बसतो आणि अजिबात जमत म्हणजे आता बसताना ते म्हणत होत्या उठ इथून, का असं का हो? त्यांचं पहिलं बसणं ऍक्च्युली जेव्हा मी फर्स्ट इयरला आली आणि तिला मी खूप ऍटिट्यूड दिलेला होता। का दिला होता? ही सिनियर होती मला, आम्ही दोघी जणी ज्युनियर होतो आणि मी दिला तिला ऍटिट्यूड आणि तिला माझ्याबद्दल राग निर्माण झाला, मग त्यापासून असंच चालू आहे आणि आमचं भांडण पण खूप झालेलं। काय हो, काय तुम्ही सांगा, खरं काय आहे सांगा। म्हणजे भांडण्याचं कारण नाही सर काही, ती आली का असं ऍटिट्यूड मागे बस ग, मागे बस ग, इथे सर आहे, तुला माहित नाही सर कसे आम्हाला जास्त आणि सिनियर मुलांना दादा म्हणायचं, दादा म्हणायचं, सिनियर मुलांना दादा मला सांगा, हे काय होतं दादा म्हणायचं वगैरे? तुम्ही का तुमची मतं सगळ्यांवर लादत होता? त्यांना माहित नव्हतं ना इतकं, तरी बघा तरी काय झालं, दादाचं वेगळंच केलं ना। नाही, सिनियर लोकांना दादा म्हणायचे, ते तर सोबतचे होते। हा, ते सम बॅच त्याला पण दादा बोलायला लावलं होतं तिला मी। तुम्ही लावलं होतं? हो, ऍक्च्युली का तुम्ही असं करत होता? तिचं म्हणजे आम्ही ना, तो आणि मी बेस्ट फ्रेंड आहे आणि आम्हाला ना तिचं लव्ह मॅरेजचं कसं झालं की त्याने आदल्या दिवशी मला सांगितलं की नाही मी दुसरी मुलगी बघितली, आम्हाला माहित पण नव्हतं इतकं, हा चालू आहे असं एवढंच माहिती, लग्नापर्यंत नव्हतं माहिती। आणि अचानक त्यांचे फोटो व्हायरल झाले आणि एंगेजमेंटचे, म्हणजे घरातल्या घरात कार्यक्रम, कांदा पोहे, ते सुपारी फोडतात, असा फोटो व्हायरल झाले आणि मी त्याला लगेच फोन केला आणि त्याचा डीपी संन्यासी असल्यासारखा ठेवलेला होता त्याने आणि तो तिथे पाहुण्यांसमोर बसलेला आणि मी त्याला फोन करते, शंकर तू हे काय केलं, तू पहिले नाव पण शंकर, आणि मी त्याला सांगितलं तू पहिले डीपी चेंज कर, नाही तर बघ असं झालेलं आहे। आणि आमच्या मैत्रीत तर जवळजवळ आम्ही 6 महिने एकमेकाशी बोललो नव्हतो। कोण आम्ही दोघी जणी का इतकं भांडलो। ऍक्च्युली माझं एका खरेदी खात होतं आणि मग मी आदल्या दिवशी सगळं प्रिपरेशन केलं, त्याचं काय ऑनलाईन एंट्री वगैरे सगळं असतं ते, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला 8 वाजता फोन आला, माझी मोठी आई वारली। मग मी हिला फोन केला की माझं असं जसं डॉक्युमेंट आहे, तू कर, मी जाऊन येते गावाला। आणि मी घरी आल्यानंतर तिला म्हणते पैसे घेतले का क्लायंटकडून, फी घेतली का आपली? ती म्हणते नाही, मला वाटलं तू घेतले, आणि मी नाही घेतले, तिने नाही घेतले। आणि जेव्हा क्लायंटला कॉल करून विचारलं की तुम्ही फी नाही दिली असं तसं, तर तो म्हटला आज उद्या देऊ, आज देऊ, उद्या देऊ, असं करत करत त्याने जवळ 8-10 दिवस झाले। मग मला इतका राग आला की जर आपण काम करतो ना, तर एक क्लिअरिफिकेशन पाहिजे ना त्या कामामध्ये, की तू एक कॉल करून विचार किंवा मेसेज टाकून मला सांगू शकत होती की काम झालेलं आहे आणि तू दिले नाहीत त्यांनी पैसे, काम केलं ह्यानी आणि अबोला त्यांच्या बरोबर। मला खूप राग आला का मी तुझं काम केलं, मला पेमेंट तर नाही भेटलं, पण वरून माझ्यावर रुबाबी करते, मग मी बोललेच नाही हिच्यासोबत। आजपासून पुन्हा बोलणं नाही ना, मग त्याचं मग आम्ही 3 महिने एकमेकाशी बोललोच नाही, म्हणजे जवळपास। आणि एकदम अचानक कोर्टासमोर आलो आणि काय झालं, डोळ्यातून म्हणजे अश्रू आले आमच्या आणि एकदम मिठी मारली आम्ही एकमेकाला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।